तुम्हाला सकारात्मकता देतील असे काही विचार. एकदा तुम्ही यशस्वी झालात की भूतकाळात तुम्ही केलेल्या चुकांचे सुद्धा पोवाडे गायले जातात. आपल्या पाठीमागे निंदा, टिंगल, टवाळी करणारी माणसे आपल्याकडून पगार घेत नाहीत, मात्र काम खूप चांगल्या प्रकारे आणि इमानदारीने करतात. गुंठागुंठा करून काहीही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. कितीही कोरले बांध तरी भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही मात्र इथे राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त काहीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप काही आहे त्याला सुखाने कधी अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य परत मिळत नाही. तुम्हाला योग्य ती साधने योग्य त्या वेळेवर मिळतील अशी खात्री कुणालाही देता येत नाही. हाताशी उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरून जो फक्त आणि फक्त आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतो त्याला यश गवसणी घालते. लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं, पण हे खरं नाही. नातं तर तेव्हाच टिकतं जेव्हा ते समोरच्याला टिकवायचं असतं. देवाकडे काही मागायचं असेल तर इतकंच मागा, माझं आयुष्य कमी असलं तरी चालेल, पण सगळ्यांच्या लक्षात राहील असं असावं. तुमच्या अस्तित्वाला कोणी कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा नव्याने स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची ताकद ठेवा. माणसाचे 12 शत्रू आहेत: अहंकार, उद्धटपणा, गर्व, स्वार्थ, लोभ, वासना, असहिष्णुता, राग, खोटेपणा, फसवणूक, निंदा, अफवा. या 12 गोष्टींवर नियंत्रण मिळवलं तर तुम्हाला कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या त्याच्या परीने सुख आणि दुःखही आहे. दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका. आपलं सुख कशात आहे ते शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा. कधीकधी एकाच्या चुकीची शिक्षा ही दुसऱ्याला मिळते. मग ज्याची चूक असेल त्याचं काय होत असेल याची कल्पना करा आणि स्वतः कधीही चुकू नका. काही नाती ही रिकाम्या पाकिटासारखी असतात. पाकिटात तर काहीच नसतं तरीही आपण ती सांभाळत असतो. अपमानाच्या जागेवर काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा जन्म घेत असते. म्हणून अपमानाचं फारसं शल्य मनाला लावून घेऊ नका. चूल मोडून त्याने गॅस घेतला आणि आता चुलीवरचे मटण आणि भाकरी खाण्यासाठी तो रस्त्यावर ढाबा शोधतो. बाईने गळ्यात घातलेलं मंगळसूत्र लग्नाचा पुरावा देतं, लग्न केलेल्या नवऱ्यावर प्रेम असल्याचा पुरावा नाही देऊ शकत. प्रत्येक वेळी आवड हीच निवड करता येत नाही, तर प्रत्येक वेळी केलेल्या निवडीलाच आवड बनवावी लागते. दुसऱ्याचं भलं चिंतणाऱ्यांची प्रगती कोणी थांबवू शकत नाही आणि दुसऱ्यांवर जळणाऱ्यांची अधोगतीही कोणी थांबवू शकत नाही. सद्भावनेने केलेलं काम बिना घटतूट फळ देऊन जातं, पण दुर्भावनेनं केलेलं काम निष्फळ ठरतं. सुख साधा सरळ शब्द, पण आयुष्यभर माणसाला धावायला लावून आयुष्य गिळून घेतो. दुःख वेदनादायक शब्द, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो. जगातील सगळ्यात मोठी वेदना आठवण, जी विसरताही येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही. पूर्वीचे लोक भावनिक होते, नाती जपत होते. नंतर लोक प्रॅक्टिकल झाले, नात्यांचा फायदा उचलू लागले. आता लोक प्रोफेशनल झाले आहेत, फायदा असेल तरच नाती जोडतात. जीवनात आपल्याला लोकांची जेवढी साथ मिळते ते आपले भाग्य समजावे, कारण नेहमीसाठी कोणी साथ देत नाही. साथ मिळवण्यासाठीचे काही क्षण आयुष्यात ठरलेले असतात. तेवढी साथ आपली त्या व्यक्तीसोबत विधिलिखित असते. म्हणून मिळेल तेवढ्या क्षणांचा उपभोग आणि आनंद घेत राहावा. बाकी कोणाच्या नावाने रडत बसू नये, कारण आपणही कोणाला कायमची साथ देऊ शकत नाही. कठीण काळात खांद्यावर ठेवलेला हात आणि धीराचे 4 शब्द हे विजयानंतर वाजवलेल्या टाळीपेक्षा जास्त मौल्यवान असतात. जो प्रामाणिक राहतो त्याची लोकांना आज किंमत नाही. जे बोलायला लबाड आणि लोकांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय आहेत, परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते. कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते आणि आपली काहीच किंमत राहत नाही.
लबाडी ही आखूड चादर आहे. तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी आणि आचारांशी ठाम राहावे. तुमचा स्वभावच लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो. एखाद्या माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग निश्चित सापडतो. काही लोकांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देणं म्हणजे आपलं महत्त्व कमी करून घेणं. दगडात देव शोधून थकली आहेत माणसं. एकदा माणसात देव शोधून बघा, नक्कीच सापडेल. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत ठरवू नका. कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत असते असं नाही. कधी कधी दिव्यात तेलही कमी असते. नेहमी आपल्याला आवडेल असेच काम आपल्याला मिळेल असं नाही. काही वेळेस कर्तव्य म्हणूनही काही कामे करावी लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.